हॅलो. तर मी आज बनवणार आहे मेथीची भाजी, जशी मला आवडते तशी. सो त्याच्यासाठी मी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एक छोटासा कांदा आणि लसूण. सो मी ही मेथीची भाजी लोखंडाच्या कढईमध्ये बनवणार आहे. लोखंड हे खूप हेल्दी असतं बॉडीसाठी. सो मी तेल गरम करत आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण लसूण टाकूया कुटून आणि तो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. त्याचा पूर्ण फ्लेवर जो आहे तो तेलात उतरला पाहिजे, तर तुमची भाजी टेस्टी होईल. ओके. आणि त्याच्यानंतर मी आता जो चिरलेला कांदा आहे तोही ॲड करत आहे. कांदा पण मस्त फ्राय करून घ्यायचा आहे, जोपर्यंत त्याचा असा ब्राउनिश कलर होत नाही तोपर्यंत. आणि नंतर मी ॲड करणार आहे थोडंसं मीठ आणि हळद नाही, तिखट आणि धने पावडर ॲड करत आहे. मी हळद स्किप केली आहे कारण हळदीमध्ये थोडंसं कडवटपणा असतो आणि तो म्हणजे भाजीमध्ये उतरू शकतो. ऑलरेडी मेथीची भाजी थोडीशी कडवटच असते. सो मी आता इथे मेथीची भाजी ॲड करत आहे आणि चांगलं त्याला मिक्स करत आहे. सो अशा पद्धतीने सिंपल जर मेथी तुम्ही ट्राय केली तर तुम्हाला नक्की आवडेल. कारण कधी-कधी मुगाची डाळ खूप जण टाकून करतात. ती कधी-कधी बोर होते आणि जर तुम्हाला फक्त मेथी खायची असेल जास्त क्वांटिटीमध्ये तर ही भाजी मस्त लागते. तर आता मी याच्यामध्ये दाण्याचं कूट टाकत आहे. शेंगदाण्याचं कूट हे थोडंसं मी जाडसर टाकलेलं आहे, त्यामुळे टेस्ट अजून चांगली येते. आणि अशी भाजी ॲक्च्युली खूप मस्त लागते भाकरीसोबत किंवा मग चपातीसोबत किंवा मग तुम्ही ॲज अ साईड सॅलेड टाईप पण खाऊ शकता नुसतं किंवा राईससोबत मस्त लागते. तर नक्की ट्राय करा ही अशी सिंपल, क्विक आणि हेल्दी भाजी आणि मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला आवडली का नाही. अँड डू फॉलो मी अँड स्टे ट्यून फॉर मोर हेल्दी रेसिपीज. ओके, बाय.